विभाग एक काळाचा भ्रम. आपण अनेकदा अनुभवाची तुलना काळाशी करतो. नोकरीत 10 वर्षे म्हणजे तुम्ही अनुभवी आहात ना. पण ती 10 वर्षे त्याच कामांची पुनरावृत्ती करण्यात गेली तर? शिक्षणच नाही, वाढ नाही, सीमारेषा ढकलल्या नाहीत तर त्या अनुभवाला आपण खरंच म्हणू शकतो का, की तो फक्त वेळ पुरवला जातो? याच सापळ्यात आपल्यापैकी अनेकजण अडकतात. कौशल्यासाठी ओढ, शहाणपणासाठी दीर्घायुष्य अशी आपण चूक करतो. आपण असे गृहीत धरतो की वेळ स्वतःच अनुभवाच्या बरोबरीने आहे. पण हे सत्याच्या पलीकडे असू शकत नाही. खरा अनुभव, जो आपल्याला आकार देतो, आव्हान देतो आणि आपल्याला पुढे नेतो, तो केवळ काळाच्या ओघात बरेच काही आहे. हा त्या वेळेच्या गुणवत्तेचा विषय आहे. शिकलेले धडे, मिळालेली कौशल्ये, मिळवलेले दृष्टिकोन याबद्दल आहे. सुधारणेसाठी सतझटणे, अस्वस्थता स्वीकारण्याची तयारी, ज्ञानाची आणि समजूतदारपणाची भूक याबद्दल आहे. हे वाढीच्या सक्रिय, व्यस्त पाठपुराव्याबद्दल आहे, रेझ्युमेवर वर्षांचे निष्क्रिय संचय नाही. मॅट्रिक्सचे वेड लागलेल्या जगात आकड्यांच्या खेळात अडकणे सोपे आहे. आपण स्वतःच्या अनुभवांसह प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. पण खरा अनुभव, जो खरोखरच महत्त्वाचा आहे, तो वर्ष किंवा तास किंवा काळाच्या इतर कोणत्याही युनिटमध्ये मोजता येत नाही. हे आपल्या गुंतवणुकीची खोली, आपल्या शिक्षणाची व्याप्ती आणि आपल्या सभोवतालच्या जगावर आपण काय परिणाम करतो यावरून मोजले जाते. कलम 2. अनपॅकिंग अनुभव केवळ एका संख्येपेक्षा अधिक. आपण क्षणभर कॅलेंडर सोडूया आणि अनुभव खरोखर काय दर्शवितो याचा शोध घेऊया. हे रोलमध्ये घालवलेले वाढदिवस मोजण्याबद्दल नाही. आपण त्या वर्षांमध्ये जे पॅक केले आहे त्याच्या समृद्धीबद्दल आहे. शेफचा विचार करा. त्यांचा अनुभव हा केवळ स्वयंपाकघरात उभं राहण्याचा योग नाही. तंत्रावरील प्रभुत्व, चवीचे आकलन, असंख्य यशपेशातून निर्माण झालेले अंतर्ज्ञान. त्याचप्रमाणे संगीतकाराचा अनुभव वाजवलेल्या गाण्यांच्या संख्येवरून परिभाषित केला जात नाही. तो म्हणजे त्यांच्या संगीत आवाजाच्या उत्क्रांतीचा सराव करण्याची समर्पण, भावनिक पातळीवर प्रेक्षकांशी संपर्क साधण्याची क्षमता. रंगमंचावरील वर्ष महत्त्वाची असतात, पण ख्या कलात्मकतेला खतपाणी घालणाऱ्या समर्पण आणि उत्कटतेशिवाय ते निरर्थक असतात. हे कोणत्याही क्षेत्राला लागू होते. उद्योजकाचा अनुभव उपक्रमांमधून शिकलेल्या धड्यांवरून मोजला जातो, जोखीम घेतली जाते आणि अपयश दूर केले जाते. शिक्षकांचा अनुभव त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, वर्गात आणलेली उत्कटता आणि शिकण्याची आवड जोपासण्याची त्यांची बांधिलकी यावरून मोजला जातो. अनुभव त्याच्या शुद्ध स्वरूपात परिवर्तनाबद्दल आहे. हे शिकण्याच्या, जुळवून घेण्याच्या आणि विकसित होण्याच्या निरंतर प्रक्रियेबद्दल आहे. हे कालपेक्षा जास्त होण्याबद्दल आहे, कारण वेळ निघून गेली म्हणून नाही, तर आम्ही सक्रियपणे वाढणे निवडले आहे. कलम 3. सक्रिय सहभागाची शक्ती. खरा अनुभव अनलॉक करण्याची गुरुकिल्ली सक्रिय व्यस्ततेमध्ये आहे. केवळ दिवसेंदिवस हालचालींमधून जाताना दिसणे पुरेसे नाही. आपण आपल्या कामाकडे, आपल्या आवडीनिवडींकडे आणि जगाशी आपल्या संवादाकडे कुतूहलाची भावना, ज्ञानाची तळमळ आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाण्याची तयारी घेऊन पाहिले पाहिजे. नवीन भाषा शिकण्याचा विचार करा. केवळ शब्दसंग्रह यादी लक्षात ठेवल्याने आपण अस्खलित होणार नाही. भाषेशी सक्रिय नाळ जोडणे, देशी भाषिकांशी बोलणे, संस्कृतीत स्वतःला झोकून देणे, अपरिहार्य चुका आत्मसात करणे, यातूनच ख्या प्रभुत्वाकडे वाटचाल होते. हेच तत्त्व कोणत्याही कौशल्याला किंवा क्षेत्राला लागू पडते. चांगला लेखक व्हायचे आहे का? दररोज लिहा, वेगवेगळ्या शैलींचे प्रयोग करा, अभिप्राय घ्या आणि शिकणे कधीही थांबवू नका. करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करायची आहे का? नवी आव्हाने स्वीकारा. आपल्या कम्फर्ट झोनबाहेरील प्रकल्पांसाठी स्वयंसेवक व्हा. आपल्या उद्योगाचे विद्यार्थी व्हा. सक्रिय व्यस्तता निष्क्रिय अनुभवास अधिक मौल्यवान गोष्टीत रूपांतरित करते. ते सांसारिकतेला विलक्षण बनवते. नुसतं अस्तित्वात असणं आणि ख्या अर्थानं जगणं यात हाच फरक आहे.
कलम 4. आव्हाने संधी म्हणून स्वीकारणे. खरा अनुभव आव्हानांवर अवलंबून असतो. अस्वस्थतेच्या त्या क्षणांमध्ये जेव्हा आपण आपल्या समजलेल्या मर्यादांच्या पलीकडे ताणले जातो तेव्हाच आपल्याला आपली खरी क्षमता कळते. आव्हाने आपल्याला जुळवून घेण्यास, नाविन्यपूर्ण करण्यास आणि नवीन कौशल्ये विकसित करण्यास भाग पाडतात. ते आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आणि वेगवान वाढीच्या क्षेत्रात ढकलतात. मॅरेथॉनसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूचा विचार करा. हे सोपे धाव नाही जे त्यांना सहनशक्ती मशीनमध्ये रूपांतरित करते. खडतर डोंगरी कसरती, लांबलचक धाव, त्यांच्या मर्यादेची परीक्षा घेणारे क्षण जेव्हा त्यांचे शरीर त्यांना थांबवण्यासाठी ओरडते. तीव्र आव्हानाच्या त्या क्षणीच ते अंतिम रेषा ओलांडण्याची लवचिकता, मानसिक धैर्य आणि शारीरिक ताकद निर्माण करतात. हेच जीवनाच्या सर्व बाबतीत खरे आहे. आपल्या करिअरमध्ये, नातेसंबंधात किंवा वैयक्तिक आयुष्यात आपल्याला भेडसावणारी आव्हाने टाळायची नाही, तर प्रगती आणि परिवर्तनाच्या संधी आहे. ते क्रुसिबल्स आहेत ज्यात आपले चरित्र तयार केले जाते, आपली लवचिकता तपासली जाते आणि आपली खरी क्षमता प्रकट होते. कलम 5. कुतूहल अनुभवाचे इंजिन. प्रत्येक अर्थपूर्ण अनुभवाच्या केंद्रस्थानी कुतूहल दडलेले असते. ही प्रेरक शक्ती आहे जी आपल्याला एक्सप्लोर करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि शिकणे कधीही थांबविण्यास भाग पाडते. कुतूहल आपल्या सभोवतालचे जग समजून घेण्याची, आपल्या आवडीनिवडींमध्ये खोलवर जाण्याची आणि सतत नवीन ज्ञान आणि दृष्टिकोन शोधण्याची आपली इच्छा वाढवते. मुलाच्या अतृप्त कुतूहलाचा विचार करा. ते आश्चर्याच्या भावनेने जगाकडे जातात, अनंत प्रश्न विचारतात, प्रत्येक कानाकोपऱ्याचा शोध घेण्यास उत्सुक असतात. प्रयोग करायला, चुका करायला आणि अनुभवातून शिकायला ते घाबरत नाहीत. हे अनिर्बंध कुतूहलच त्यांच्या झपाट्याने शिकण्याला आणि विकासाला चालना देते. प्रौढ म्हणून त्या मुलासारख्या आश्चर्याच्या भावनेशी संपर्क तुटणे सोपे आहे. आपण रुटीनमध्ये पडतो, आपल्या मार्गात सेट होतो आणि प्रश्न विचारणे थांबवतो. पण कुतूहल हा आपण जन्माला आलेला गुण नाही. हा एक स्नायू आहे ज्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. आपले कुतूहल जोपासून आपण नवीन अनुभव, नवीन दृष्टिकोन आणि नवीन शक्यतांसाठी स्वतःला मोकळे करतो. विभाग 6. शिक्षणाचा एक्सपोनेन्शियल कर्व्ह. जेव्हा आपण सतत शिकण्याची मानसिकता आत्मसात करतो तेव्हा आपला अनुभव वाढू लागतो. आपण मिळवलेले प्रत्येक नवीन कौशल्य, प्रत्येक आव्हानावर आपण मात करतो. आपण शिकलेला प्रत्येक धडा शेवटच्या गोष्टीवर आधारित असतो आणि वाढीचा एक वरचा सर्पिल तयार करतो. ही शिकण्याच्या घातकी वक्राची शक्ती आहे. पैसे गुंतवण्यासारखा विचार करा. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका जास्त वेळ तुमच्या पैशात वाढ होईल. अनुभवाच्या बाबतीतही तेच आहे. आपण जितक्या लवकर सतत शिकण्याची मानसिकता आत्मसात करतो तेवढाच वेळ आपल्या अनुभवांना जोडावा लागतो, ज्यामुळे कालांतराने झपाट्याने वाढ होते. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतो त्यामध्ये आपण तज्ज्ञ होणे आवश्यक आहे, परंतु याचा अर्थ असा आहे की प्रत्येक नवीन अनुभवाकडे शिकण्याची इच्छा, सुधारण्याची इच्छा आणि आपल्या समजलेल्या मर्यादांच्या पलीकडे ढकलण्याची वचनबद्धता आहे. असे केल्याने आपण कंपाऊंडिंगची शक्ती उघडतो, स्वतःला आयुष्यभर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये रूपांतरित करतो जे सतत विकसित होत असतात आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी जुळवून घेतात. कलम 7. वैयक्तिक सामायिक अनुभव आणि सामूहिक वाढीच्या पलीकडे. वैयक्तिक अनुभव आवश्यक असला तरी सामायिक अनुभव आणि सामूहिक वाढीची शक्ती ओळखणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण इतरांशी संवाद साधतो, आपले ज्ञान सामायिक करतो आणि एकमेकांच्या दृष्टिकोनातून शिकतो, तेव्हा आपण शिक्षणाची एक शक्तिशाली परिसंस्था तयार करतो ज्याचा समावेश असलेल्या प्रत्येकाला फायदा होतो. समाजाच्या शक्तीचा विचार करा. एकमेकांना प्रेरणा देणारा कलाकारांचा समूह असो, मूलभूत संशोधनावर सहकार्य करणारे शास्त्रज्ञ असोत किंवा स्थानिक समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणारा शेजारी असो, सामूहिक प्रयत्नांमुळे अनेकदा वैयक्तिक क्षमतेपेक्षा जास्त परिणाम होतात.
आपल्या एकमेकांशी जोडलेल्या जगातील गुंतागुंत दूर करण्यासाठी ही सहकार्यात्मक भावना आवश्यक आहे. आपले अनुभव, यश आणि अपयश दोन्ही सामायिक करून आम्ही एकमेकांना वेगाने शिकण्यास, चांगले निर्णय घेण्यास आणि अधिक माहितीपूर्ण आणि लवचिक समाज तयार करण्यास मदत करतो. कलम 8. त्वरणयुगातील अनुभव. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात अनुभवाचे स्वरूप विकसित होत आहे. रेखीव करिअर मार्ग आणि अंदाजित कौशल्य संचांचे पारंपरिक मॉडेल दिवसेंदिवस कालबाह्य होत चालले आहे. आपण व्यत्ययाच्या युगात राहतो, जिथे अनुकूलता, चपळता आणि ज्ञानाची तळमळ पूर्वीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि इतर विघटनकारी तंत्रज्ञानाच्या उदयाबद्दल विचार करा. या प्रगतीमुळे उद्योगांमध्ये झपाट्याने बदल होत आहे, रोजगाराच्या नव्या बाजारपेठा निर्माण होत आहेत आणि जुनी कौशल्ये कालबाह्य होत आहेत. या वातावरणात भरभराट करायची असेल तर सतत शिकण्याची आणि जुळवून घेण्याची मानसिकता आत्मसात करायला हवी. याचा अर्थ अस्पष्टतेसह आरामदायक असणे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आणि सतत कौशल्य वाढविणे आणि पुनर्कौशल्य वाढविण्याच्या संधी शोधणे. याचा अर्थ बदलाकडे धोका म्हणून नव्हे, तर वाढीची आणि पुनर्निर्मितीची संधी म्हणून पाहणारी वाढीची मानसिकता विकसित करणे. कलम 9. अपयशाची पुनर्रचना करणे. अर्थपूर्ण अनुभवाच्या शोधात अडथळे नव्हे, तर पावले टाकणे. अपयश हे यशाच्या विरुद्ध नाही, तो प्रवासाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक चूक, प्रत्येक सेटबॅक, प्रत्येक अयशस्वी प्रयत्न ही शिकण्याची, जुळवून घेण्याची आणि सुधारण्याची संधी असते. आपल्या अपयशातूनच आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक मौल्यवान अंतर्दृष्टी आणि लवचिकता मिळवतो. थॉमस एडिसनचा विचार करा, ज्याने प्रसिद्धपणे म्हटले होते की मी अपयशी झालो नाही, मी फक्त 10,000 मार्ग शोधले आहेत जे कार्य करणार नाहीत. आपल्या चुकांमधून धडा घेता अपयश स्वीकारण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची एडिसनची तयारी अखेरीस त्याने लाईट बल्ब आणि इतर असंख्य नवकल्पनांचा शोध लावला. अपयशाला अडथळा मानता पायरी म्हणून नव्याने मांडून आपण अनुभवाची खरी शक्ती उलगडतो. आपण अधिक लवचिक, अधिक अनुकूल आणि जोखीम घेण्यास आणि नवीन आव्हाने स्वीकारण्यास अधिक तयार होतो. कलम 10. सतत शिकण्याची मानसिकता जोपासणे. खरा अनुभव मिळविण्याचा प्रवास अविरत असतो. हे आपण गाठलेले गंतव्यस्थान नाही, तर आपण जोपासलेली मानसिकता आहे. सतत शिकण्याची मानसिकता आत्मसात करून आपण स्वतःला शक्यतांच्या जगात उघडतो आणि सतत बदलत्या जगाच्या गुंतागुंतीवर नेव्हिगेट करण्यासाठी स्वतःला सुसज्ज करतो. याचा अर्थ नवीन ज्ञान शोधणे, मग ते पुस्तके, अभ्यासक्रम, मार्गदर्शक किंवा केवळ आपल्या सभोवतालच्या जगाचे जिज्ञासू मनाने निरीक्षण करून असो. याचा अर्थ नवीन दृष्टिकोनांसाठी खुले असणे, आपल्या स्वतःच्या गृहीतकांना आव्हान देणे आणि विविध पार्श्वभूमीच्या लोकांशी अर्थपूर्ण संभाषणात गुंतणे होय. सतत शिकण्याची मानसिकता जोपासणे म्हणजे केवळ नवीन कौशल्ये आत्मसात करणे नव्हे, हे आपल्या सभोवतालच्या जगासाठी अधिक अनुकूल, अधिक लवचिक आणि अधिक खुले होण्याबद्दल आहे. आयुष्यभराच्या शिक्षणाचा प्रवास आत्मसात करणे आणि ज्ञानाचा पाठपुरावा करणे हे स्वतःचे बक्षीस आहे हे ओळखणे आहे. कलम 11. अज्ञात भविष्याची अंतिम तयारी अनुभवा. वाढत्या अनिश्चितता आणि गुंतागुंतीच्या जगात आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान मालमत्ता म्हणजे विशिष्ट कौशल्य संच नाही, तर जुळवून घेण्याची, शिकण्याची आणि विकसित होण्याची क्षमता आहे. खरा अनुभव, सक्रिय व्यस्तता, कुतूहल आणि आव्हाने स्वीकारण्याची तयारी या पायावर बांधलेला प्रकार म्हणजे अज्ञात भविष्याची अंतिम तयारी. यश आणि अपयश या दोन्ही आपल्या अनुभवांमधूनच आपण लवचिकता, गंभीर विचार करण्याची कौशल्ये आणि जीवनात येणारी आव्हाने नेव्हिगेट करण्यासाठी आवश्यक अनुकूलता विकसित करतो. सतत शिकण्याची मानसिकता आत्मसात करून आपण केवळ उद्याच्या नोक्यांसाठीच नव्हे, तर येणाऱ्या अनपेक्षित संधी आणि आव्हानांसाठी स्वतःला सज्ज करतो. झटपट समाधान आणि अल्पकालीन विचारांनी ग्रासलेल्या जगात खरा अनुभव जोपासण्याचे महत्त्व दुर्लक्षित करणे सोपे आहे. परंतु दीर्घकाळासाठी
आपण गोळा केलेले अनुभव, आपण शिकलेले धडे आणि आपण स्वीकारलेली वाढ शेवटी वैयक्तिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आपले यश निश्चित करेल. भविष्य त्या लोकांचे आहे जे आयुष्यभर शिकण्याच्या प्रवासाचा स्वीकार करण्यास तयार आहेत आणि जे अनुभवाकडे दिलेल्या वेळेचे मोजमाप म्हणून पाहत नाहीत, तर विकास, अनुकूलन आणि चांगल्या प्रकारे जगलेल्या जीवनाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्या अढळ बांधिलकीचा पुरावा म्हणून पाहतात.